मुंबईकडे वळूया आपण। मुंबईमध्ये कोणाचा कल आहे, कोणाच्या बाजूने कल आहे आपण पाहूया। अगदी मुंबई अतिशय महत्त्वाची, कारण शिवसेना ठाकरे गटानं मुंबईवर कायम दावा केलेला होता। मुंबई सगळ्या अर्थानं महत्त्वाची आहे आणि इथं आपण बघतोय महायुतीला 40 आणि महाविकास आघाडी ज्याच्यात शिवसेना ठाकरे आहेत त्यांना 21 जागा मिळतील। जवळजवळ अर्ध्या जागा ज्या आहेत तेवढ्याच महाविकास आघाडीला राखता येतील। 60-62 जागा मुंबईमध्ये आहेत आणि तिथं आपण बघतोय महायुतीला लाभ होताना दिसतोय। लोकसभा निवडणुकीत खरं तर महायुतीला फटका बसला होता मुंबईत। अगदी त्यामुळे महायुतीला आपण बघतोय की मुंबईत विधानसभेमध्ये मात्र लाभ होऊ शकतो। मुंबईत पक्षनिहाय आकडेवारी बघतोय, भाजपला 26, शिवसेना शिंदे गटाला 10, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा, काँग्रेसला 5 जागा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 11 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा, म्हणजे सर्वाधिक जागा 26 जागा या मुंबईतून भाजपला मिळणार असा कल आहे। अगदी आणि महायुतीला याचा लाभ होतोय, कारण जवळजवळ इतक्या जागा जर कधी मुंबईत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीला मिळणार असतील तर मात्र महाविकास आघाडीसाठी हा विचार करायला लावणारा हा आकडा आहे असं म्हणता येईल। कारण इतके लोक मुंबईतले जर कधी महाविकास आघाडीला पसंती न देता महायुतीला पसंती देत असतील तर मात्र कशी रणनीती महाविकास आघाडीनं पुढे ठरवावी, मुंबईसाठी काही वेगळी रणनीती महाविकास आघाडी ठरवेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण महायुतीमध्ये शिवसेना ठाकरे गट जो आहे त्यांनाच केवळ जास्त जागा मुंबईत राखता येऊ शकतात असं दिसतंय। बघा आता विभागनिहाय आपण सगळी आकडेवारी पाहिली, आता आपण कुणाला किती जागा आहेत आपण पाहूया। तर विभागनिहाय खरं तर महाराष्ट्राची ही आकडेवारी आपण समोर आली होती। आता कोणाला नेमक्या किती जागा मिळू शकतात याची देखील आकडेवारी आजच्या या सर्वेमध्ये समोर आलेली आहे आणि ती आकडेवारी आपण बघतोय कुठल्या पक्षाला किती जागा। भाजपला सर्वाधिक 95 जागा, शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 27 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 18 जागा, तर काँग्रेसला 67 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 31 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 41 जागा मिळतील असा हा सर्वे मधील आकडा समोर आलेला आहे, जो महाविकास आघाडीला जास्त जागा देतोय। म्हणजे भाजपच्या खालोखाल काँग्रेसला जागा आहेत 67। अगदी त्यामुळे भाजप वर्सेस काँग्रेस अशीच लढत होते की काय असा प्रश्न या आकडेवारीनुसार समोर आलेला आहे। तर आपण बघतोय हे आकडे पाहिल्यानंतर कल जो आहे जनतेची पसंती जी आहे ती महाविकास आघाडीला मिळू शकते, कारण काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मिळून 152 जागा बहुमताचा आकडा पार झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। तर 136 जागा भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळतील असं या सर्वेमध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडी ही सत्ता स्थापन करू शकते असा हा सर्वे सांगतोय। म्हणजे स्नेहिल राज्यातील जनतेची मवियाला पसंती आहे, मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असा निष्कर्ष आपण काढू शकतो। अगदी आपण बघतोय 2014 पासून भाजप सगळ्यात मोठा पक्ष राहिलेला आहे, परंतु आता मात्र निवडणुकीमध्ये भाजप सगळ्यात मोठाच पक्ष राहील, परंतु सत्ता महाविकास आघाडीची येऊ शकते हे इथं आकडेवारीवरून दिसतंय। आणि मवियामध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच सर्वात जास्त लाभार्थी आहे हा देखील एक निष्कर्ष काढू। अगदी आपण बघतोय राष्ट्रवादी शरद पवार गटाला 41 जागा दिसतायत, तर शिवसेना ठाकरे गटाला 31 जागा दिसतायत। आधी शिवसेना जेव्हा ठाकरेंच्या ताब्यात होती, फुटली नव्हती तेव्हा मात्र जागा अधिक होत्या, 56 जागा होत्या, परंतु इथं नुकसान दिसतंय। त्यामुळे ठाकरेंना जी सहानुभूती मिळेल असं जे एक चित्र होतं ते इथं कुठेतरी दिसत नाही असं म्हणावं लागेल, कारण